स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. आज एम-पी-एस-सीने खूप महत्त्वाची अशी नोटिफिकेशन टाकलेली आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आज आनंदाची लहर आलेली आहे. खरं तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये तलाठी भरतीच्या जागा आलेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती परीक्षा आपलं एम-पी-एस-सी आयोग घेणार आहे. तर ज्या जागा आलेल्या आहे, यामध्ये सर्वप्रथम जी जागा आहे, ती महसूल विभागामध्ये येते, ज्यामध्ये महसूल व वन विभाग येते. त्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे तलाठी ही पद. त्या तलाठी पदाचं नाव आता काय झालेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी. ठीक आहे. तर याची जी एकूण पदे आहे, ते आहे 1539. खूप सारे पदे आहेत. ठीक आहे. 1700 पर्यंत आपण ऐकलं होतं. तर 1539 जागा आलेल्या आहेत. चांगल्या जागा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएशन पास पाहिजे. बस एवढंच याला लागते. ठीक आहे. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तलाठी भरतीसाठी खूप मुलं थांबलेली होती. खूप साऱ्या मुलांचं स्वप्न होतं, की मला गावामध्ये म्हणजे आपलं भाऊसाहेब बनायचं आहे आणि ती गोष्ट आज होणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही खूप खूप प्रयत्न करा. पेपरची जी तारीख आहे, ती आहे 25 ऑक्टोबर. ठीक आहे. 25 ऑक्टोबरसाठी तुम्ही आता सुरुवात करायला पाहिजे, कारण की आता जुलै, ऑगस्ट लवकरात लवकर म्हणजे आपली प्रिलिम्स होणार आहे आणि खूप सारे मुलं आता हे प्रिलिम्ससाठी अभ्यासाला सुरुवात करणार आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मी आतापर्यंत म्हणजे 2021 पासून ते आता 2026 पर्यंत प्रत्येक गट क ची परीक्षा, पूर्वपरीक्षा मी पास आहे. माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसल्यामुळे तो थोडा वेगळा विषय येतो, कारण की मी जास्त तिथं फोकस नव्हतो करत. माझा पूर्णतः फोकस हा राज्यसेवा वरतीच होता. तर सांगतो माझ्या थ्रू तुम्हाला जे पण काही मदत लागेल, ती मी या चॅनलच्या माध्यमातून नक्की करेल. आपण खूप सारे नवीन प्रोग्राम पण घेऊन येऊ. तर नक्कीच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि मी सर्वांना सर्वांना मुख्यतः तलाठीसाठी जे मुलं प्रिपेअर करत आहे आणि खूप वर्षापासून त्यांची इच्छा होती, की एम-पी-एस-सी थ्रू ग्राम महसूल अधिकारीची, तलाठीची परीक्षा घेतली पाहिजे. ते स्वप्न आता म्हणजे आलंय, साकार केलंय. आता फक्त आणि फक्त गरज आहे तुमच्या इच्छाशक्तीची आणि तुमच्या अभ्यासाची. तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि लवकरच तुमच्या गावाजवळ किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तलाठी बनून तुम्ही अधिकारी व्हा.